इतरांच्या सुखात आनंद पाहणे ही अध्यात्माची पायरी आहे। दुर्गम भागात वंचितांच्या जीवनात दिवाळीचा प्रकाश देत असताना विज्ञान आणि धार्मिकतेचा समतोल साधून हिंदू संस्कृती पोहोचवली जावी असे आवाहन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानुसेव भारती यांनी केले। पुण्यातील दुर्गम प्रतिष्ठान संस्थेच्या 20 वर्षाच्या कार्य अहवाल प्रकाशन करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानुसेव भारती यांच्या हस्ते झाले। ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पराग काळकर, लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवराज कदम, दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे, नितीन शाह, रवी जाधव, अशोक जाधव आदी यावेळी उपस्थित होते। शंकराचार्य विद्यानुसेव भारती म्हणाले, दुर्गम प्रतिष्ठानचे समाजसेवेचे काम खूप उत्तम आहे व तसेच शहरासह दुर्गम भागातही रोगराई वाढू लागली आहे। त्यामुळे या दुर्लक्षित समाज घटकांच्या आरोग्यासाठी काम होणे गरजेचे आहे। सेवाभावी संस्थांनी या कार्यात पुढाकार घेऊन दुर्गम भागात औषधोपचार व वैद्यकीय सेवा पुरवावी। पांडुरंग बलकवडे म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या 75 वर्षानंतरही दुर्गम भागात राहणारी प्रजा दुःखी आहे, सोयीसुविधा शिक्षणापासून वंचित आहे। देशासमोर उभे राहिलेले हे मोठे आव्हान पेलण्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजेत। कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजय येलवाड यांनी केलं तर प्रास्ताविक डॉक्टर प्रसाद खंडागळे यांनी केलं। निलेश जांभळे यांनी उपस्थितांचे आभार मानले। आपण हे दिवाळीच्या वेळेला जी त्यांना फराळाचं पोहोचवणं, कपडा लत्ता पोहोचवणं, त्यांना त्यांच्या जीवनामध्ये दिवाळी निर्माण करणं हे जे करत आहात हे तर नक्कीच चांगलं आहे। त्याच्यातून त्यांना आनंद तर मिळतोच आहे, पण त्याच्याबरोबर त्यांचा संपर्क फक्त आपल्या दिवाळीशी राहतो, इतर वेळेला राहतो का? इतर वेळेलासुद्धा त्यांच्याशी संपर्क राहणं आवश्यक आहे। आजकाल आपण पाहतो आहोत की ही जी रोगराई आहे ही सगळीकडे पसरलेली आहे। त्या अशा ठिकाणी नाही असं नाही, तिथं कमी प्रमाणात असेल पण आहे, त्या ठिकाणी आपल्याला औषधं पोचवता येतील का ही एक योजना केली पाहिजे। आणि एक महत्त्वाचं लक्षण आम्ही आपल्याला समोर मानतो की आपल्याकडे एक पद्धत आहे, दवाखान्यात जायचं, औषध घ्यायचं आणि बरं वाटलं की राहिलेलं औषध तसंच टाकून द्यायचं। तर ही जी राहिलेली औषधं आहेत ही आपण जेवढं गोळा करता येतील तेवढी गोळा करावीत। एखादा रिटायर झालेला फार्मासिस्ट नेमून त्याच्याकडनं त्याचं सॉर्टिंग करून घ्यावं आणि अशा सॉर्टिंग केलेली औषधं ही त्या वस्तीमध्ये जर पोचवली तर औषधांचाही सदुपयोग होईल आणि त्याही लोकांना त्याची गरज त्यांची भागेल। हे होणं एक आवश्यक आहे। याच्यासाठी आपल्याला आपण बँका वगैरे आहेत त्या बँकेमध्ये एखादा डबा ठेवला, त्यामध्ये त्यांनी लोकांनी आपली औषधं टाकावीत। सर्वसामान्य ठिकाणी जर असं औषधाचं कलेक्शन केलं ना तर खरोखर चांगलं होऊ शकेल आणि त्याचा सदुपयोग होईल। कोणतीही गोष्ट आता आपण ह्याच्यामध्ये त्यांना जे धान्य वाटप केलं किंवा फराळाचं वाटप केलं, तसं पुण्यामध्ये आणखीन एक आम्हाला गोष्ट कळाली की इथं धायरीला एक संस्था आहे, मला नाव लक्षात नाही आहे, त्यांनी मिलिटरीमधल्या लोकांना 2.5 टन फराळाचा जिन्नस पोचवला। 2.5 टन। पहिल्यांदा ते म्हणाले 15 वर्ष झाली आम्ही पोरवतो म्हणाले। पहिल्यांदा आम्हाला फार त्रास झाला, ते प्रत्येकाच्या टेस्ट दाखवायच्या, करायच्या, ते खाऊन दाखवा, त्यांना खायला खाऊन दाखवा, असं करत 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 पण आता म्हणाले आम्ही आलो की आम्हाला डायरेक्ट आत सोडतात आणि आम्ही सगळ्यांना ते वाटत होतो। त्यांचं बातमी माझ्याकडे येईपर्यंत आणखीन एक बातमी आम्हाला मिळाली की जे सुप्त प्रमाणात हे कार्य करतात चितळे स्वीट्समध्ये, त्यांच्याकडनंही जवळजवळ 2.5 ते 3 टन फराळाचं मिलिटरीमध्ये दिलं जातं, पण कुठेही त्याचा गवगवा होत नाही। आपल्याकडे धर्मशास्त्र सांगतं एखादी गोष्ट केली की ती बोलून दाखवली की त्याचं महत्त्व संपलं। यात्रा केली, मी यात्रेला जाऊन म्हटलं की यात्रेचं महत्त्व, त्याच्यासाठी काय शब्द वापरलेला आहे? मा वद, बोलू नकोस। काय केलं? चांगली गोष्ट काय केली ते बोलू नकोस। एक आहे की वाईट केलेलं जर बोलून दाखवलं तर त्याचं प्रायश्चित्त होतं, पण चांगलं केलेलं बोलून दाखवलं तर ते सगळं धुळीला मिळतं। त्यामुळे आपण प्रायश्चित्त घेऊन आपलं चांगलं करण्याच्या मागं लागलं पाहिजे, हे आपल्याला महत्त्वाचं या संदर्भामध्ये एक सांगण्याची गोष्ट आहे। आणखीन एक गोष्ट अशी आहे, आपण त्यांना कपडे देतो, त्यांना खाण्यासाठी पदार्थ, त्यांचं तोंड गोड करतो, त्याच्याबरोबर आपण त्यांना आणखीन एक करू शकू की त्यांना आपली संस्कृती शिकवू शकू। संस्कृती ही महत्त्वाची आहे। कपडे दत्ते केवळ घातले म्हणजे संस्कृती झाली असं नाही, तो सण का करावा, कशासाठी करायचा, कसा करायचा याची जर माहिती दिली ना, आपले 16 संस्कार जे आहेत हे काय आहेत, ते कसे आहेत। आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये एका नवापूर तालुक्यामध्ये एका गावामध्ये, आदिवासी गावामध्ये गेलेलो होतो। तिथं त्यांना सांगितलं हे 16 संस्कार असे असे आहेत आणि तुम्ही ह्यातलं काय करता येईल ते पहा।
त्यांनी तो पहिला संस्कार जो आहे तो जन्माला बाळ आल्यानंतरचा करायचा असा ठरवला. काय आहे संस्कार? जातकर्म संस्कार आहे. बाळ जन्माला आलं की त्याच्यावर तो संस्कार करायचा असतो. त्यावेळेला आपण काय करतो वर्तमान काळामध्ये की बाळ जन्माला आलं की त्याला स्वच्छ करून आईकडे दिलं जातं. त्यामध्ये तसं नाही आहे. पहिल्यांदा आईकडे द्यायचं नाही आहे त्याला काय करायचं आहे, सोनं हे तूप आणि मध विषम प्रमाणात घेऊन त्याच्यामध्ये उगाळायचं, ते त्याला चाटवायचं आणि मग त्याला आईकडे द्यायचं.